हा जो सत्यशोधक समाजाचा मार्ग महात्मा ज्योतिबा फुले ने पुढे चालवला आणि शैक्षणिक धोरण महिलांसाठी राबवताना सावित्रीबाई फुले हे करत असताना त्यांना विरोध झाला. भट ब्राह्मणांकडून शेणा गौरव ठोकून मारायचे, परंतु तेही न जुमानता आपली क्रांती प्रगल्भतेने सुरुवात केली, राबवली. अशा प्रकारची क्रांती आहे. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले सत्यशोधक समाज, अस्पृश्यता निर्मूलन, महिलांना शिक्षित करणं, अशा विविध स्वरूपाचा समाज सुधारण्यात मोठा हातभार असलेले महात्मा ज्योतिबा फुले आणि 11 एप्रिल 1827 त्यांचा जन्म, बौद्धिक प्रगल्भता आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ज्याने कोणी शोधली रायगडावर ते महात्मा ज्योतिबा फुले आणि पहिली जयंती करणारे एकमेव महात्मा ज्योतिबा फुले. आणि तिथून छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रामध्ये प्रचलित झाले. आणि ही जी क्रांती होती महात्मा ज्योतिबा फुले जे दैत्यवान होते, त्यामुळे अशा महान पुरुषाला मी आधी भावपूर्ण आदरांजली वाहीन आणि जयंती दिनी सर्व लोकांना शुभेच्छा देईल की समाज सुधारण्याचं काम करा, सामाजिक समाजता सुधारण्याचं काम करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी काही क्रांती आणि जे काही महात्मा फुलेंचे विचार आपण घेतो आचरणात, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आचरणात आपण आणत नाही. केवळ राजकीय पुढाऱ्यांचं गौरव, राजकीय पुढाऱ्यांचं गौरव, राजकीय पुढाऱ्यांचं गौरव, हे राजकीय पुढारी हे आपले प्रामाणिक आहेत का? आज एक गटारावरचा माणूस आज गडगंज होतो. आज गडगंज होताना आपण केवळ त्या गडगंज माणसाचे गुणगान घालतो. त्यांचं समाजाबाबत कर्तव्य काय आहे, त्यांच्या समाजाबाबत कर्तव्य काय, गोरगरिबांबाबत कर्तव्य काय? कधी गोरगरिबांना एखादी नोकरी लावली का? नाही. आज समाजामध्ये दुर्धर परिस्थिती आहे. आज देशामध्ये वर्तमान बेकारी आहे, लाचारी आहे, महागाई आहे. बेकारी, लाचारी, महागाई. तर कुठलाही नेता आज मला आठवत नाही की त्याने एखाद्या गरीबाला नोकरी दिली आहे, एखाद्या गरीबाला तरतूद दिली. राष्ट्रीय पातळीवरती जे काही सरकारमधील ध्येय धोरण आहेत, सामाजिक मागासवर्गीय, झोपडपट्टी सुधारणा, गोरगरिबांची पदं भरणं, ह्या जे काही गोष्टी आहेत हे सरकार माध्यमातून सरकार जाहीर करतं. भूमिका निवडणूक पूर्व, निवडणूक आल्या की महाराष्ट्राच्या निवडणुका, विधानसभा निवडणुका आल्या की महानगरपालिकेच्या निवडणूक, जे जे ध्येय धोरण जाहीर करतं. परंतु निवडणुका संपल्या की हा विषय बंद होतो. निवडणुका संपला की हा विषय बंद होतो. केवळ स्वार्थाचा विषय चालू होतो, केवळ स्वार्थाचा विषय चालू होतो, केवळ स्वार्थाचा. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत, एकमेव जो वर्तमान स्थितीतलं समाज सुधारक एक ब्लू पॅन्थर, महाराष्ट्राचं सिंह, जय भीम आर्मी, महाराष्ट्राचं सिंह, महाराष्ट्राचं रक्षक, कायद्याचं रक्षक, आरक्षणाचं रक्षक, देशाचं रक्षक, देशाच्या कायद्याचं रक्षक आणि देशाचं अग्नेअस्त्र आहे. त्यामुळे या ज्या काही भूमिका आहेत सरकारमधील, संविधान आणि घटनेनुसार ज्या ज्या सामाजिक गोष्टी गोरगरिबांसाठी, दलित वर्गासाठी आहे, ही भूमिका आज मी सर्वांसाठी प्रचार प्रसार करून लोकांना दाखवण्याचे प्रयत्न करतो की आपल्याला सरकारबाबत काय काय तरतुदी आहेत, काय काय सेवा आहे, हे आपल्याला मिळतात का? हे सरकारमधील मंत्रीच गायब करतात मधल्यामध्ये. तर अगदी तसंच आहे. ज्या ज्या योजना आहेत, केंद्रातील योजना आहेत, समाज नियोजन मंत्र्यांच्या योजना आहेत, ते महाराष्ट्र सरकारकडे महाराष्ट्र शासनाचे समाज नियोजन मंत्री आहेत, ज्या ज्या योजना आहेत, हे गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचू देत नाही ना. त्याचं जे काही निधी आहे मधल्यामध्ये काय होतं, आता मागासवर्गीय निधी असेल, झोपडपट्टी सुधारणा निधी असेल, हे जेवढे निधी आहेत, आता हे सगळे निधी मागील निवडणूक पूर्व लाडकी बहीण योजना आली 6 महिन्यांतर्गत, असंपूर्ण मागासवर्गीय निधी, झोपडपट्टी निधी, लाडक्या बहिणीचा वापरला गेला ना. आणि 5 वर्षात जे जे मुख्यमंत्री होते त्यांनी मागासवर्गीय तरतुदी ज्या काय होत्या त्यांनी खर्च केल्या का? त्याचा लेखाजोखा ठेवला का? ज्या तरतुदी होत्या महाराष्ट्र सरकारच्या, केंद्र सरकारच्या, केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारला देतं आणि महाराष्ट्र सरकार इतर जिल्हा परिषद कार्यालय देतं, ह्या त्या तरतुदी आहेत, त्याचा खरोखर वापर केला का? मग केंद्र शासन ह्या काय तरतुदी आहेत आज जनतेच्या करायच्या पैसे आहेत ना. आणि हा काय जो मागासवर्गीय दलित वस्ती, मागासवर्गीय निधी, दलित वस्ती निधी, झोपडपट्टी निधी, गोरगरिबांच्या नोकऱ्या, गोरगरिबांना आपत्कालीन स्थिती, पर्जन्यवृष्टी, शेतकऱ्यांचा निधी, गोरगरिबांच्या नोकऱ्या,
अनुसूचित जाती जमातीची समाजाची घरं हे सगळं समाज नियोजन कार्यालयातून होतं. पण हे समाज नियोजन कार्यालय हे धोरण गरिबांपर्यंत पोहोचवतात का? नाही पोहोचवत. केवळ कागदावर धोरण दाखवत जाहीर घोषणा टीव्हीवर करतात. मग कुठलीही सामाजिक न्याय मंत्री असोत का कुठलीही उपमुख्यमंत्री असो कुठलीही मुख्यमंत्री असो हे धोरण फक्त कागदावरती आणि टीव्हीवरती मीडियावरती प्रसिद्ध करतात, प्रत्यक्षात मिळत नाही. देशाचे पंतप्रधानही तसेच राज्याचे मुख्यमंत्री तसेच. तर आता हे जे काही गोष्टी आहेत हे ध्येय धोरण कामगार नेते युनियन लीडर ज्यांचा वारसा घेऊन आलेलो आहे तर रवींद्र शिंदे एस रविराज हे गरिबांपर्यंत पोहोचवण्याचं ध्येय धोरण मी आज सेवेतून निवृत्त मी आखलेली आहे आणि मी ते करून देतोय. महानगरपालिका धर्तीवर मी आता चालू केलेली गोष्टी कर्मचाऱ्यांना मिळू लागल्या आणि कर्मचारी आता आवर्जून मला सांगते साहेब हे असं नाही झालं, साहेब हे तसं नाही झालं. मी कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडत हे कुठेतरी कामगारांना कळू लागलं. आज मुंबई महानगरपालिकेत आता मी काय लाईव्ह सोशल मीडियावर वाचलं की फंड द्यायला पैसे नाहीत. मग मुंबई महानगरपालिकेचा जो निधी आहे फिक्स डिपॉझिट्स आहेत, फिक्स असेट्स आहेत, ते महापौरांनी आम्ही मोडणार आहोत. त्यातला निधी मोडून हा विकास कामांसाठी खर्च करणार आहे. मग विकास कामं घडवण्यासाठी आधी कामगार जगला पाहिजे ना. कामगार जगेल तर विकास होईल, कामगार जगेल तर शहर स्वच्छ होईल ना. मग हा निधी कशासाठी वापरतायत तुम्ही? ज्या उद्धव ठाकरेंवरती आरोप करताय की 35 वर्षे मुंबई महानगरपालिकेची आर्थिक तिजोरी हातात ठेवून जनतेचं काय भलं नाही केलं. अरे जर नसतं केलं तर एवढा मुंबईचा विकास झाला असता का? एवढा कामगार वर्गाचा विकास झाला असता, एवढ्या कामगार लोकांना घरं मिळाली असती का? हे धोरण तरी भारतीय जनता पार्टीचे सत्तेमध्ये आहेत हे त्यांनी लक्षात घ्यावं. मुंबईचे महापौर असतील, ऋतू टावडे कोण असतील, त्यांनी हे धोरण घ्यावे ना. आत्ता नुकतेच तुम्ही गादीवर आलात. हो, गादीवर आले तुम्ही मुंबई महानगरपालिकेचे फिक्स डिपॉझिट तोडत काढताय, मोडीत काढताय आणि कामगारांना द्यायला पैसे नाही म्हणतात. मग हे फिक्स डिपॉझिट विकास कामांना राबवण्यासाठी त्याला 50% रक्कम कामगारांना वाटप करा फंडातून, ग्रॅज्युटीतून. जे काय 7वं वेतन असेल, 8वं वेतन असेल द्या ना 50% आणि 50% विकास कामांना वापरा ना फिक्स डिपॉझिट. काय हरकत आहे? हा सल्ला आहे मोलाचा, तो लक्षात घ्या. आणि नाही केलं एस रविराज रविंद्र कामगार संघटनेवर आंदोलन साथी जॉर्ज फर्नांडिसच्या नेतृत्वाने आलेले आहे. साथी जॉर्ज फर्नांडिसच्या नेतृत्वाने आले जे चांगोल शिंदेनी वापरले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ध्येय धोरण आहे. कामगार चळवळ असेल, आंबेडकरी चळवळ असेल, संविधानिक मार्गाने आम्ही नेतो आणि कामगारांना आपल्याला न्याय मिळून देतो. एवढं सांगायचं. धन्यवाद. जय महाराष्ट्र.